तर स्वागत आहे सगळ्यांचं छानशा माझ्या या व्हिडिओमध्ये। आजचा टॉपिक हा थोडासा वेगळा आहे, तुम्हाला कदाचित तो आवडेल किंवा कदाचित उत्सुकता असेल। तर मध्ये मध्ये मी असे व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलवर बनवत असते, काही अपडेट असतील तर तुमच्याशी नक्की शेअर करत असते। तर मी आली जर्मनीत, आता मला येऊन 5 वर्ष झाले आणि 5 वर्षाचा माझ्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा मला खूप आठवेल आणि आठवत राहील, तो म्हणजे मी इथे जर्मन भाषेत माझे योगा क्लास चालू केले। तर हा प्रवास कसा होता आणि किती यश आलं, किती ॲडमिशन्स झाले माझ्या पहिल्या क्लासमध्ये, हा सगळा एक छोटासा प्रवास आहे आणि तो मला तुमच्याशी शेअर करायला नक्कीच आवडेल। तर सुरू करूया। तर ज्यावेळेला मी इकडे आले त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज होतं की इथली भाषा शिकणं, कारण आपल्या इंग्लिशमध्ये किंवा मराठीत इथे काहीच चालण्यासारखं नव्हतं। तर मी विचार केला, पहिल्यांदा तो एक वेगळा प्रवास आहे, पहिल्यांदा मी भाषा शिकले। मात्र भाषा शिकूनही मला योगा सेशन किंवा माझा योगा क्लास घेण्यासाठी मला त्या शब्दसंग्रहाची गरज होती। जर्मन भाषेमधल्या जो माझा क्लासमध्ये मला व्यवस्थित ते एक्झिक्यूट करता आलं पाहिजे, व्यवस्थित बोलता आलं पाहिजे, हे खूप 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 मोठे एक धनुष्य पेलल्यासारखं वाटलं मला आधी। मग मी त्यासाठी भरपूर योगाचे व्हिडिओ बघायचे, भरपूर पुस्तकं, त्याच्यात नवीन नवीन शब्द, असं करत करत मी माझं जर्मन सुधारलं आणि मी म्हटलं आता मी क्लास घ्यायला हरकत नाही। बऱ्याच वेळेला त्याच्या आधी प्रॅक्टिस केली आणि मग मी ठरवलं की आता खरंच आपण थोडासा प्रयत्न करूया। इतक्या वर्ष 2 वर्ष लागले मला जवळपास हे सगळं करायला। आणि मग नंतर केल्यानंतर मी असंच ठिकठिकाणी असे मेल लिहित होते, इंटरनेटवर बघायचे की कुठे योगा टीचर म्हणून जागा आहे का। तर मला वाटलं इथे खरंच आपल्या जो भारतीय योगा आहे तर त्या एक ऑथेंटिक योगा म्हणून मला माझा एक वेगळी स्टाईल बनवायची होती। मात्र त्याला कुठेतरी सुरुवात करणं गरजेचं होतं। तर मी खूप वर्ष शोधत होते जागा आणि काम करण्यासाठी। मात्र इथले योगा स्टुडिओ मध्ये एवढी काही त्यावेळेला खूप वॅकन्सी नव्हत्या। मग इथे बऱ्याच वेळेला चर्चचे हॉल असतात आणि त्या ठिकाणी मग मी एका ठिकाणी मेल लिहिला आणि मग त्यांच्याशी वेगवेगळे 4-5 योगा टीचर असतात, ते वेगवेगळ्या दिवशी योगा सेशन घेतात आणि त्या ठिकाणी मी मेल लिहिल्यानंतर त्यांचं उत्तर आलं आणि त्या चर्चच्या हॉलमध्ये मी माझा पहिला योगा क्लास चालू केला। 5 लोकांपासून मी हा क्लास चालू केला। आता तिथे 10 ते 12 कॅन्डिडेट आहेत आणि हॉलची कॅपॅसिटी फक्त 11 लोकांची आहे। बऱ्याच वेळेला जास्त लोक येतात। तर पहिल्यांदा थोडी संख्या कमी होती, मात्र ती वाढत वाढत जाऊन आता छानपैकी हा माझा क्लास सेट झाला। आणि अजून मग मी म्हटलं अजून माझा उत्साह वाढत गेला, अजून म्हटलं काहीतरी अपॉर्च्युनिटी मिळते का। तर जर्मनीत परत स्पोर्ट्स क्लब असतात आणि त्या ठिकाणी योगा टीचरची गरज होती असं मला एका ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कळालं आणि मी तिथे त्यांच्याशी बोलून आले आणि त्यांना सिनियर योगासाठी कुणीतरी योगा टीचर पाहिजे होता आणि त्यांचे कसं असं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर 11 एक क्लास घ्यायचा होता। तर मी तो क्लास घेतला आणि खरंच सिनियर्स लोकांसाठी योगा प्लॅन करताना एवढं काही छान वाटलं मला, एवढे त्यांचे छान छान फीडबॅक। 1.5 तासाचा तो क्लास आणि त्यात कम्प्लीट आम्हाला कधीच बोर झालं नाही, मलाही झालं नाही आणि माझ्या क्लासमधल्या जर्मन लेडीजला सुद्धा नाही। तर खूप छान हा गेल्या 1.5 वर्षापासून मी योगा सिनियर लोकांसाठी तिथे योगा क्लास घेते। तर आठवड्यातून 3 दिवस मला ह्या अपॉइंटमेंट असतात आणि छानपैकी खूप नाही पण मला जेवढी गरज होती, म्हणजे एक समाधान माझ्या कामातून मला हवं होतं आणि थोडेसे पैसे, हे दोन्ही गोष्टी आता सध्या तरी साध्य होत आहेत। त्यामुळे मला खरंच छान वाटतंय की जर्मन लोकांमध्ये राहून जर्मन भाषेत आपण योगासनं घेतोय, योगा क्लास घेतोय आणि त्याचे छान छान फीडबॅक मिळत आहेत। तर एक मानसिक समाधानही याच्यात मला खूप आहे आणि थोडे पैसे मिळत आहेत त्याचंही समाधान आहे नक्कीच। तर असा हा प्रवास होता। खूप साऱ्या गोष्टी यात सांगण्यासारख्या आहेत अजून, पण छोटासा एक प्रवास मी तुमच्यासमोर मांडला। तर परदेशात आल्यानंतर खरंच खूप सारे चॅलेंजेस असतात, खूप सारे अडचणी असतात, मात्र त्यात हळूहळू आपण
मार्ग काढत गेलं तर नक्कीच सापडत जातात मार्ग सुद्धा, आणि काही ना काही मिळत जातं असं मला वाटतंय. या ज्या व्यक्तिगत सगळ्या गोष्टी आहेत, व्यक्ती सापेक्ष त्या गोष्टी बदलणार आहेत. मी माझ्या स्वतःचा अनुभव सांगितला, त्यात कोणाला दुखवण्याचा किंवा कोणाला हर्ट करण्याचा जराही उद्देश नाहीये. तर सिंपल एक प्रवास आणि परदेशात असतानाचे अनुभव मला तुमच्याबरोबर शेअर करायचे होते, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. छोटीशी माझा योगा क्लासचा जर्मनीतला प्रवास कसा वाटला तो सांगा.